ब्रेकिंग न्यूज. नवापूर टेक्सटाईल कंपन्या आगीच्या विळख्यात, कोट्यावधींचे नुकसान. घटनास्थळी महाराष्ट्र गुजरात भागातील अग्निशमन दल दाखल. नवापूर MIDC परिसरात सोमवारी दुपारी आगीचे तांडव पाहायला मिळाले. येथील E21 निजो फॅशन प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली असून यामध्ये कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची भीषणता इतकी मोठी होती की परिसरात 2 ते 3 किलोमीटर पर्यंत धुराचे लोट दिसत होते. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे कंपनीत कापड निर्मितीचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि ठिणगी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही क्षणातच या आगीने संपूर्ण कंपनीला आपल्या विळख्यात घेतलंय. कंपनीत ऑइलयुक्त मशीन आणि कापड यांसारखे ज्वालाग्राही साहित्य असल्याने आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले. आग लागलेली असतानाच कंपनीच्या आतून 2 ते 3 मोठे स्फोट झालेत, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. मुख्य कंपनीसोबतच शेजारील 1-2 कंपन्या आणि कार्यालयांनाही या आगीची झळ बसली आहे. सुदैवाने सर्व मजूर वेळेवर बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. सीमा भागातील यंत्रणा सतर्क. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन्ही राज्यांच्या सीमा भागातून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय. नवापूर नगर परिषदेचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला होता. मात्र आगीचे स्वरूप पाहता साक्री आणि नंदुरबार येथूनही अतिरिक्त अग्निशमन दल मागवण्यात आले आहेत, अशी शरद राजपूत, पाणीपुरवठा सभापती, नवापूर यांनी माहिती दिली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून नवापूरचे तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत मदत कार्याला वेग दिला. स्थानिक नागरिक आणि उद्योजकांनीही शेजारील दुकानांमधील साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोठी मदत केली आहे. कंपनी मालकाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या आगीत यंत्रसामग्री, कच्चा माल आणि तयार कापड जळून खाक झाले असून नुकसान कोट्यावधींच्या घरात आहे. दरम्यान आग पूर्णपणे विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सायंकाळपर्यंत सुरू होते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.